सध्या ना मस्त होळीचं वातावरण सगळीकडे झालंय. काही ठिकाणी पारंपरिक होळ्याही पेटवायला सुरुवात झाली. तर आपण सुद्धा खाण्याची तयारी चालू केली पाहिजे. गोडाची पुरणपोळी तर आपण बघितलीच. आता काहीतरी झणझणीत असे नॉनव्हेज आणि कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे केजी क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत झणझणीत चिकन रस्सा आणि चविष्ट असे कोंबडी वडे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम 1 किलो चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. त्यासाठी चिकन मध्ये 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालूया व ते एकत्र करूया. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद घालून सर्व एकत्र करून काही वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. फोडणीसाठी 2 टेबलस्पून तेल, तेल गरम झाले की त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तो हलक्या रंगावर परतून घेऊया. आता त्यात 3 ते 4 तेजपत्ते घालूया. एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून सर्व एकत्र करूया. आता त्यामध्ये मॅरिनेट चिकन घालूया व ते तेलावर चांगले परतून घेऊया. चिकन शिजण्यासाठी झाकणावर पाणी ओतून चिकन शिजू देऊया व मध्ये मध्ये चेक करूया चिकन शिजले की नाही. थोडे पाणी ऍड करूया. आता हे आपले चिकन शिजले आहे. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून चिकन मसाला, 1 कप कांदा खोबऱ्याचे वाटण, गरजेनुसार पाणी घालून एकत्र करूया. आपल्याला हवी ती रश्श्याची कन्सिस्टन्सी येण्यासाठी त्यात गरजेनुसार पाणी ऍड करूया. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चिकनच्या रश्श्याला उकळी येऊ देऊया. रश्श्याला उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे हे आपले रस्सेवाले चिकन तयार झाले आहे. चला आता कोंबडी वड्याचे प्रिपरेशन करूया. त्यासाठी 40 ग्रॅम उडीद हलक्या लालसर रंगावर परतून घेऊया. ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आता तव्यावर 10 ग्रॅम धणेही रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. धणे भाजले की त्यात 1 टीस्पून मेथी दाणे घालूया आणि तेही हलकेच भाजून घेऊया. आता त्यात 1 टीस्पून बडीशेप घालून तीही भाजून घेऊया. सर्व भाजलेले जिन्नस थंड झाले की मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेऊया. आता एका परातीत 500 ग्रॅम तांदळाचे पीठ, वाटलेली पावडर, अर्धा कप गव्हाचे पीठ, 1 टेबलस्पून बेसन, पाव टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 छोटा किसलेला कांदा,
लागेल तसे गरम पाणी घालून पीठ एकत्र करूया. पीठ हाताला सोसवेल एवढे कोमट झाले की ते मळून घेऊया. आणि पुन्हा तेलाचा हात लावून पीठ मळून घेऊया. पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूया. तुमच्याकडे जर केळीचे पान असेल तर उत्तमच, नाहीतर हे असे प्लास्टिकवर तेलाचा हात लावून घेऊया. त्यावर पिठाचा गोळा ठेवून त्यावर प्लास्टिक दुमडून हाताच्या तळव्याच्या साहाय्याने वडा थापून घेऊया. आता तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर वडे तळून घेऊया. असे मस्त फुगतात वडे आणि चवीलाही अगदी चविष्ट लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा व कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी केजी काशी फूड आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.